Hello students, welcome to Spectrum Academy. So before we start the genetics, त्याआधी आपण छोटीशी ट्रिक करून घेऊ. ओके, आपण काय बघणार आहोत? मोस्ट ऑफ द स्टुडंटला जेनेटिक्स खूप जास्त अवघड वाटतं, कळत नाही. बट बिफोर यू स्टार्ट द जेनेटिक्स, ओके, बिफोर यू स्टार्ट जेनेटिक्सचा जो तुम्ही स्टडी करताय तो स्टार्ट करण्याआधी आधी काही कन्सेप्ट आहे ज्याला आपण जेनेटिक टर्म्स म्हणतो त्या शिकून घेऊ. ओके, बिफोर यू स्टार्ट जेनेटिक्स तुम्हाला या टर्म्स माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एकदा या टर्म्स कळाल्या की तुम्हाला जेनेटिक्स खूप जास्त इझी वाटेल. ओके, लेट्स स्टार्ट. चलो, सो फर्स्ट दिस इज द टर्म्स ऑफ जेनेटिक्स. नावं जरी मोठी मोठी असली तरी खूप जास्त इझी कन्सेप्ट आहे. फर्स्ट, जीन्स, कॅरेक्टर, ट्रेंड, ॲलेल, डॉमिनंट, रिसेसिव्ह, फेनोटाइप, जेनोटाइप, होमोझायगस, हेट्रोझायगस, मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड. आता एवढ्या ज्या टर्म्स आहेत या सगळ्या टर्म्स जेनेटिक्सच्या आहेत आणि या टर्म्स एकदा तुम्हाला क्लिअर झाल्या की तुम्हाला जेनेटिक्स जे खूप जास्त हार्ड वाटतं ते खूप सोपं वाटायला लागेल. ओके, लेट्स स्टार्ट. चलो, सो फर्स्ट टर्म वी डिस्कस कॅरेक्टर. ओके, आपण याच्यामध्ये फक्त टर्म्स बघणार आहोत ज्याला आपण जेनेटिक टर्म्स म्हणतो. फर्स्ट टर्म जी तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस और डायहायब्रिड क्रॉस और तुमच्या मेंडेल लॉ ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये यूज केली जाते, जेनेटिक्स मध्ये यूज केली जाते, ती पहिली टर्म आहे कॅरेक्टर, देन ट्रेंड अँड देन ॲलेल. एक एक टर्म्स जे आहेत ते आपण प्रॉपर डिस्कस करू म्हणजे तुम्हाला जेनेटिक्स इझी वाटेल. ओके, चलो लेट्स स्टार्ट. First term we discuss is character. Okay, it's character. What is character? A specific feature of an organism. Character means what? A specific feature of an organism. For example आपण character घेऊया की height. Okay, height is a character. Mendel study 7 characters of pea plant like height, seed shape, seed color, pod shape, pod color. ओके, सो ओव्हरऑल आपण काय बघतोय की जेनेटिक्सचे काही टर्म्स बघतोय. फर्स्ट टर्म वी डिस्कस इज कॅरेक्टर. कॅरेक्टर मीन्स व्हॉट? अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल इट्स अ हाईट. ओके, फॉर एक्झाम्पल हाईट. सेकंड, ट्रेंड. सो व्हॉट इज मीन बाय ट्रेंड? आता स्टुडंटना गडबड करतात. ट्रेंड अँड ॲलेल. जेनेटिक्स समजण्यासाठी तुम्हाला ट्रेंड आणि ॲलेल या दोन गोष्टी समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, सो मी काय म्हटलं? कॅरेक्टर मीन्स व्हॉट? अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल घेतली हाईट. नेक्स्ट, अ ट्रेंड. ट्रेंड मीन्स व्हॉट? अन इनहेरिटेड कॅरेक्टर. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, थोडंसं आहे मॅम हे काय. ओके, सो ट्रेंड मीन्स व्हॉट? अन इनहेरिटेड कॅरेक्टर. फॉर example we take a height. Okay, height as a character. Now height if we talk about height, so एक तर टॉल हाईट असू शकते और शॉर्ट हाईट असू शकते. करेक्ट, एक तर टॉल हाईट असू शकते किंवा शॉर्ट हाईट असू शकते. आपण काय बघतोय? कॅरेक्टर मीन्स व्हॉट? अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. कॅरेक्टर मीन्स व्हॉट? अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. बट ट्रेंड मीन्स व्हॉट? An inherited character. Means tall it's a trend and short it's a trend. ठीक आहे, आपण काय बघतोय? हाईट कॅरेक्टर आहे, त्याचे दोन ट्रेंड आहे, लाईक शॉर्ट अँड टॉल. एक तर टॉल हाईट असेल, एक तर शॉर्ट हाईट असेल, इट्स अ ट्रेंड. आता इझी कळतंय? आता इझी जातंय? ओके, सो फर्स्ट वी टॉक अबाउट कॅरेक्टर, अ स्पेसिफिक फीचर. देन वी टॉक अबाउट ट्रेंड की जे काय असतं? अन इनहेरिटेड कॅरेक्टर, टॉल और शॉर्ट. Okay, now we discuss about allele. What is allele? Two alternative form of genes. मग हे काय असतं? ओके, बघा. फॉर एक्झाम्पल tall height we denoted by capital T in Mendel crossing. Okay, and short height we denoted means dwarf. Okay, dwarf we denoted by a small t. Okay, काय म्हटलं मी? Two alternative form of genes means allele. Two alternative form of genes means allele. Tall height we denoted by the capital T and short height we denoted by the small t. So these two are allele. Okay, एकदा पटकन रिकॉल करून घेऊया. कॅरेक्टर, अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. ओके, एक ऑर्गॅनिझमचे काय स्पेसिफिक फीचर आहे, लाईक हाईट. Okay, my trends with what? An inherited character. An inherited character means एक तर
हाईट टॉल असू शकते किंवा शॉर्ट. सो टॉल अँड शॉर्ट इट्स अ ट्रेंड. देन allele. मग allele means what? So basically two alternative form of genes. Two alternative form of genes means tall denoted by capital T, short height denoted by small t. ओके, अजून एक कन्सेप्ट आहे. ओके, एक राहिलंय. एक आहे जीन्स. डेफिनेशन ऑफ जीन बेसिकली सिंपल डेफिनेशन आहे. a segment a segment of DNA. a segment of DNA. सिंपल आहे. बघा, जेनेटिक्स ना तुम्हाला स्टडी करणं खूप अवघड वाटतं जोपर्यंत तुम्ही या टर्म समजून घेत नाही. एकदा या टर्म्स कळाल्या की जेनेटिक्स खूप जास्त इझी वाटते. ओके, सो कुठली टर्म आपण डिस्कस करतोय? जीन्स. जीन्स मीन्स व्हॉट? अ सेगमेंट ऑफ डीएनए. बेसिकली देखो, फॉर एक्झाम्पल इट्स अ डबल स्टँडर्ड डीएनए. ओके, हा डीएनए आहे. सपोज मी हा पोर्शन, ओके, हा पोर्शन मी कट केला. सो काय म्हटलो आपण? एक जी सेगमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? जीन्स. अ सेगमेंट ऑफ डीएनए मीन्स जीन्स. ओके, कळता जेनेटिक कन्सेप्ट? चलो, सो नेक्स्ट इज we talk about character, trait and allele. next concept आहे जेनेटिक्सची dominant character, dominant and recessive character. Okay, so first we talk about character. Character means what? A specific feature of genes. Then we talk about a dominant character, then recessive character, homozygous and heterozygous. ओके, या फक्त कन्सेप्ट आहे. एकदा तुम्ही ही जेनेटिक टर्म्स तुम्हाला समजल्या की तुम्हाला ओव्हरऑल क्रॉसिंग आणि बऱ्याच गोष्टी इझी जातील. ओके, सो dominant and recessive. What is dominant? What is recessive? What is dominant character? What is recessive character? Simple. Okay, dominant character means it is a allele that express. Okay, it is a allele that express. Who express? जो एक्सप्रेस करेल तो डॉमिनंट कॅरेक्टर आणि जो त्याला एक्सप्रेस करणार नाही अशाला आपण म्हणतो रेसेसिव्ह कॅरेक्टर. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, tall height it's a dominant character. Tall height it's a dominant character means capital T हा allele है, capital T it's a allele, so capital T it's a dominant character. Tall height it's a dominant character. And recessive means what? A character which not expressed. जो असतो, okay, it is present but not expressive. It is present but not expressive, and that character means recessive character. Okay, first dominant character means it is a allele that express. ओके, आता काय करायचंय? कीवर्ड्स लिहून ठेवायचे फक्त. डेफिनेशन्स आपल्याला बनवता येतात. एक डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला? इट इज अ allele that express, it is dominant character. ओके, मग इथे काय येणार? सेम, अ allele which not express, it is recessive character. Okay, then homozygous and heterozygous. What is this, ma'am? Okay, so identical allele means homozygous. Okay, identical allele means homozygous. Now what is heterozygous? Contrasting allele. Simple. Okay, when we talk about monohybrid cross, when we study monohybrid cross in F1 generation, or in in F2 generation. Okay, when we talk about monohybrid cross in F2 generation, आपल्याला F2 generation मध्ये असं काहीतरी मिळतं बघा, 2 capital T, then एक capital T small t, then capital T small t and small t. हा F2 जनरेशनचा रिझल्ट आहे. ओके, कशामध्ये? इन मेंडल मोनोहायब्रिड क्रॉस. मग त्याच्यामध्ये काय बघितलं की हे जे दोघं आहे, ओके, बोथ आर सेम, टू कॅपिटल टी म्हणजे कुठलं? होमोझायगस मीन्स आयडेंटिकल ॲलेल. होमोझायगस मीन्स आयडेंटिकल ॲलेल. ओके, मग हेट्रोझायगस मीन्स व्हॉट? तर हे कॉन्ट्रास्टिंग, डिसकॉन्ट्रास्टिंग ॲलेल. सिंपल टर्म्स आहेत. ओके, जेव्हा तुम्ही क्रॉसिंग करताय तेव्हा या सिंपल टर्म्स खूप एकदा कळाले की तुम्हाला खूप जास्त इझी काय जाईल? जेनेटिक्स जाईल. बघा काय सांगितलंय? होमोझायगस मीन्स आयडेंटिकल ॲलेल. एक्झाम्पल कॅपिटल टी. मग हेट्रोझायगस म्हणजे कॉन्ट्रास्टिंग ॲलेल. कॅपिटल टी
and small t. Okay, next concept कडे जाऊया. Next, monohybrid cross, dihybrid cross, phenotype, genotype. Phenotype ratio means what? Genotype ratio means what? Okay, so first, monohybrid cross. Monohybrid cross. What is monohybrid cross? Okay, so काय झालं की Mendel. Okay, Mendel take a 2p plant. A crossing between two pea plant, नीट समजून घ्या, a crossing between two pea plant with single contrasting character. ओके, मेंडलने काय केलं की क्रॉसिंग केली. ओके, कशी क्रॉसिंग केली? टू पी प्लांटची क्रॉसिंग केली. बट जे एक्झामिन केलं विथ अ सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मेंडेलचा मोनोहायब्रिड क्रॉस. मेंडेल्स मोनोहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन काय? अ क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट विथ अ सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इट इज अ डेफिनेशन ऑफ मोनोहायब्रिड. मोनो मीन्स व्हॉट? मोनो. ओके, मोनो मीन्स व्हॉट? वन. डाय मीन्स व्हॉट? टू. मग सिंपल आहे, डेफिनेशन जास्त लर्न करायचे नाही, ट्रिक ठेवायचे. इफ मी काय म्हटलं, क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट विथ अ सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, इट इज अ मोनो हायब्रिड क्रॉस. डायहायब्रिडची डेफिनेशन काय आहे? सेम आहे, फक्त काय असेल, सिंगलच्या ऐवजी टू. मग डेफिनेशन परत बनवूया की अ क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट्स. ओके, अ क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट्स विथ ट्रू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, मोनोहायब्रिड म्हणजे एकच कॅरेक्टर घ्यायचं, त्याला क्रॉस करायचं. सेकंड मध्ये, डायहायब्रिड मध्ये वी स्टडी टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मेंडल टेक्स फॉर एक्झाम्पल हाईट ॲज अ कॅरेक्टर. हाईटला आपण काय बघितलं? हाईट ॲज अ कॅरेक्टर. ओके, मग हाईटचे ट्रेंड काय झाले? बघा, आपण परत रिकॉल करतोय. हाईटचे ट्रेंड काय झाले? एक तर टॉल हाईट और शॉर्ट हाईट. ओके, देन ॲलर काय झाला? टॉल हाईटचा कॅपिटल टी, शॉर्ट हाईटचा स्मॉल टी. ओके, that crossing between these two. ठीक आहे, याला आपण म्हणू मोनो हायब्रिड क्रॉस. याला काय म्हणायचं? मोनो हायब्रिड क्रॉस. बेसिकली अ क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट विथ अ सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस? A crossing between two pea plants. A crossing between two pea plants with two contrasting character. बेसिकली मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण काय करतोय? एकच कॅरेक्टर एक्झामिन करतोय. फॉर एक्झाम्पल हाईट. बट इन डायहायब्रिड क्रॉस we take a two contrasting character. For example, we take a seed shape. Okay, seed shape and seed color. Okay, we take seed shape and seed color. काय केले आपण? दोन कॅरेक्टर घेतले. आपण काय केले? दोन कॅरेक्टर घेतले आणि याला आपण काय म्हणतोय? मेंडेल डायहायब्रिड क्रॉस. ओके, आता फक्त आपण काय करतोय? जस्ट टर्म समजून घेतोय. आपण जेनेटिक्स शिकण्याआधी फक्त टर्म समजून घेतोय. एकदा या टर्म शिकल्या की देन आपण जेनेटिक्स स्टार्ट करू. ओके, देन फेनोटाइप and genotype ratio. What is meant by phenotype ratio? What is meant by genotype ratio? Okay, the physical appearance means phenotype ratio, and genotype ratio means what? Genetic makeup. Okay, that genetic makeup. ओके, मग हे समजून कसं घ्यायचं? सिंपल आहे बघा. आपण जेव्हा म्हणतो की वी ऑल आर ह्युमन. ओके, वी ऑल आर ह्युमन. सो एक फेनोटाइप असतं आपलं की बाबा ह्युमन्स मीन्स टू हँड्स, टू लेग्स. ओके, जस्ट फिजिकल फीचर. ते फिजिकल फीचरचा विचार करतोय की जस्ट अ फिजिकल अपीयरन्स मीन्स फेनोटाइप रेशो and genotype means a genetic makeup. We all are human, but genetically आपण different आहोत ना. So genotype means what? A genetic makeup. Okay, phenotype means what? A फिजिकल अपीयरन्स. आता या सगळ्या गोष्टी एकदा कळाल्या की तुम्हाला क्रॉसिंग समजणं खूप जास्त इझी जातं. ओके, एकदा रिकॉल करू. जेनेटिक
terms. Okay, genetic terms. First term is genes. Genes means what? A segment of DNA. Simple definition. Next, character. Character means what? A specific feature of an organism. Done. Then trait means what? An inherited character. Character height, tall आणि short हे दोन काय झाले? Trait. Allele. Allele means what? Two alternate form of genes. Okay, means tall denoted by T. So that T is allele, and short height denoted by small t. So this is a allele. Okay, alternative form of genes means allele. Capital T, small t. Then dominant. Dominant character means कुठले कॅरेक्टर विच एक्सप्रेस्ड. ओके, जे एक्सप्रेस करतात त्याला आपण काय म्हणतो? डॉमिनंट. बेसिकली टॉल हाईट काय? डॉमिनंट कॅरेक्टर. रेसेसिव्ह म्हणजे काय? दे नॉट एक्सप्रेस. सो रेसेसिव्ह मीन्स शॉर्ट हाईट. फेनोटाइप मीन्स व्हाट? अ फिजिकल अपीयरन्स. अ फिजिकल अपीयरन्स. जीनोटाइप मीन्स व्हाट? अ जेनेटिक मेकअप. ओके. होमोझायगस मीन्स same allele. Heterozygous means different allele. Okay, contrasting allele. Homozygous means these are the same allele. Heterozygous means these are the contrasting allele. Okay, वेगळे आहेत ना, contrasting. Capital T, small t. Heterozygous. Capital T. Homozygous. Okay, monohybrid means what? A crossing between two pea plant. A crossing between two pea plant with a single contrasting character. Means for example हाईटचे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठले? एक टॉल हाईट आणि एक शॉर्ट हाईट. ओके, सो दॅट क्रॉसिंग. डायहायब्रिड मीन्स व्हॉट? अ क्रॉसिंग बिटवीन टू पी प्लांट बट विथ टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण सीड शेप अँड सीड कलर. So overall, it's just a genetic terms. ओके, इट्स जस्ट अ जेनेटिक टर्म्स. आज आपण काय बघितलंय? फक्त आपण जेनेटिक टर्म्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, सो इन नेक्स्ट सेशन आपण मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस प्रॉपर क्रॉसिंग बघूया. आता फक्त आपण काय केलंय? आता फक्त आपण चेक केलेलं आहे की जस्ट जेनेटिक टर्म्सचा मिनिंग आणि त्या कशा असतात. ओके, बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन असतं ट्रेंट आणि ॲलेल मध्ये, फेनोटाइप जेनोटाइप्स मध्ये. ओके, तो रेशो कसा काढायचा? त्यामुळे बिफोर वी स्टार्ट अ क्रॉसिंग और बिफोर वी स्टार्ट स्टडी जेनेटिक्स आपण या बेसिक टर्म्स फक्त समजून घेतलेल्या आहेत. Okay, in next lecture we talk about monohybrid, dihybrid and overall the genetics. Okay, means Mendel law of inheritance. ठीक है.